मी आज सकाळी रस्त्याच्या प्रश्नावर जे प्रश्नोत्तराच्या तासामध्ये आपण पाहत होतात, सगळेच मुंबईचे सन्माननीय आमदार रस्त्याच्या प्रश्नावर अनेक प्रश्न उपस्थित करत होते. जे कॉन्क्रिटीकरण तत्कालीन घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांनी आम्हाला सांगितलं होतं की 2 वर्षात मुंबईचे रस्ते खड्डेमुक्त करू, हे मी त्याच वेळी आपल्यासमोर आणलं होतं 15 जानेवारी 2023च्या दिवशी की हा 6080 कोटीचा घोटाळा आहे. त्यावेळी घटनाबाह्य तत्कालीन मुख्यमंत्री आणि त्यांची सगळी ती टोळी अंगावर येण्याचा प्रयत्न करत होती, खोटं बोलण्याचा प्रयत्न करत होती. अधिवेशनात एक आम्हाला सांगितलं गेलं की 12 ते 36 महिन्यात हे काम पूर्ण होईल. बाहेर सांगितलं 2 वर्षात आता रस्ते खड्डेमुक्त होतील. 5 मोठ्या कॉन्ट्रॅक्टर्सना, लाडक्या कॉन्ट्रॅक्टर्सना हे काम दिलं होतं. आणि मी 2 वर्ष सातत्याने हा विषय आपल्यासमोर आणि आपल्याच माध्यमातून लोकांसमोर मांडत आलेलो आहे की हा घोटाळा आहेच. ह्याच्यात कसे 5 लोकांना त्याच्यात आणलं गेलं, त्यांना टेंडर कसं दिलं गेलं, त्यांना किती एस्टिमेट कॉस्टच्या अबव दिलं गेलं, कितीचा फायदा ह्या कॉन्ट्रॅक्टर्सना झालेला आहे आणि नेमकं किती टक्के काम हे खरोखर मुंबईत झालेलं आहे, ह्याच्यावर आम्ही सातत्याने प्रश्न विचारत आलो. आज देखील आपण पाहिलं असेल, सत्ताधारी बाजूचे असतील किंवा आम्ही विरोधी पक्षातले आमदार असू, सर्वच आमदारांचं एकमत होतं की मुंबई नुसतं खोदून ठेवलेली आहे, कॉन्ट्रॅक्टर्सनी ह्याच्यात मलाई काढलेली आहे. पण मुंबईकरांना दिवसेंदिवस त्रास हा वाढत चाललेला आहे, कारण मुंबईचे रस्ते हे खोदून ठेवलेले आहेत आणि मुंबईत रस्त्याची कामं झाली नाहीयेत. मध्यंतरीच्या काळात जेव्हा मी हा प्रश्न विचारला होता तेव्हा देखील मला उत्तर आलं होतं की 26% काम मुंबईत या गेल्या 2 वर्षातल्या कामातलं झालेलं आहे. आणि माझा हा दावा आहे आज पण की 26 पण नाही, मला वाटतं 5 ते 6% काम झालंय. बाकी टक्केवारी ही कोणाच्या खिशात गेली आहे हे त्या घटनाबाह्य नगरविकास मंत्र्यांनी सांगावं. पण आज देखील आपण पाहतोय, आज मी जे मूलभूत प्रश्न विचारले होते, 2च स्पेसिफिक प्रश्न विचारले होते की ॲडव्हान्स मोबिलायझेशन 10%चा हा दिला होता की नाही. कारण मी जेव्हा ह्याच्यावर आवाज उठवला होता तेव्हा मुंबई महानगरपालिकेच्या तत्कालीन आयुक्तांनी सांगितलं होतं की ॲडव्हान्स मोबिलायझेशन हा दिला जाणार नाही. आणि आज मंत्री महोदयांनी सांगितलंय की अंशतः दिलं गेलेलं आहे. मग नक्की कोणाला दिलं गेलंय, कशासाठी दिलं गेलंय, कुठच्या कामासाठी दिलं गेलंय, हे जेव्हा प्रश्न विचारले तेव्हा पटलावर उत्तर ठेवू. अजून काही उत्तर आलेलं नाहीये, म्हणजे माहिती नव्हती.